2 एप्रिल रोजी सायंकाळी 4:30 ते 5 वाजेच्या दरम्यान श्रमिक नगर, कॅनल रोड, जेल रोड, नाशिक रोड इथं राहणारा शेखर प्रकाश अहिरे वय 35 या तरुणाच्या घराजवळ जाऊन कुठलंही भांडणाचं कारण नसताना तुम्ही आंबेडकर जयंती या भागात का करतात याचा राग मनात धरून स्थानिक टवाळखोर 7 ते 8 गुंडांनी हातात चाकू, सुरे, कोयते, तलवारी घेऊन राहत्या घराजवळच शेखर अहिरेवर प्राणघातक हल्ला चढवलाय। या हल्ल्यात शेखर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या हातावर आणि पायावर जवळपास कोयत्याचे आणि धारदार हत्याराचे वार करून त्यास एकूण 32 टाके पडलेले आहेत व जखमा या खोलवर झालेल्या आहेत। सदर हल्ला करणारे टवाळखोर गुंड गणेश लागे, करण राजू डोंगरे, साहिल रमेश चव्हाण, महेश अनिल पवार, सिद्धांत बनसोडे, आकाश अनिल पवार व इतर 4 ते 5 लोकांनी शेखरवर प्राणघातक हल्ला चढवलाय। सदर आरोपी अजूनही मोकाट आहेत। शेखरची बहीण आदल्या दिवशी म्हणजेच दिनांक 1 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती, परंतु पोलिसांनी तिची तक्रार काय दाखल करून घेतली नाही। त्यामुळेच दिनांक 2 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास माझा भाऊ शेखर याच्यावर राहत्या घरापाशी प्राणघातक हल्ला हा स्थानिक गुंडांनी केला। सदर हल्ला हा पोलिसांमुळेच झाला असून त्यांनी जर माझ्या तक्रारीची दखल घेतली असती तर ही घटना घडलीच नसती। हे टवाळखोर गुंड माझ्या कुटुंबाला जीवेठार मारण्याची सतत धमकी देत आहेत, अशी माहिती शेखरची बहीण अनिता भालेराव यांनी दिली। शेखरचा भाऊ किरण अहिरे यांनी सांगितले की माझ्या भावावर स्थानिक गुंडांनी जीवघेणा हल्ला केलाय। शेखर यानं पायानं व हातानं हे वार अडवल्यामुळे तो वाचू शकला, नाहीतर या घटनेत त्याचा जीव गेला असता। दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्व आंबेडकर जयंतीची तयारी करीत आहोत, परंतु समोरच्या स्थानिक गुंडांकडून 14 एप्रिल ही होऊन द्यायची नाही। या सणामध्ये काहीतरी अडचण निर्माण करू व 14 एप्रिलपर्यंत 1 ते 2 जणांची निर्घृण हत्या करून आणि ही आंबेडकर जयंती या भागात कशी होते हे बघूच आम्ही असं येऊन वारंवार अहिरे कुटुंबाला व समाज बांधवांना हे गुंड हिनवित होते। मागील वर्षी पण याच गुंडांनी 13 ते 14 एप्रिलला आमच्यासोबत भांडणं केली होती। तरी पोलीस आयुक्त साहेबांना विनंती आहे की नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हटला जातो। याच बालेकिल्ल्यात दिवसाढवळ्या हातात कोयते, तलवारी, दांडे घेऊन गुंड प्रवृत्तीचे टवाळखोर जर हल्ला करीत असतील तर हा कसला कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणण्याची वेळ सर्वसामान्य कुटुंबांवर आली आहे। पोलिसांनी आम्हाला योग्य तो न्याय द्यावा, अन्यथा आम्ही आमरण उपोषण करू, अशी प्रतिक्रिया किरण अहिरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली। मी किरण अर्जुन अहिरे। आज माझा भाऊ शेखर प्रकाश अहिरे याच्यावर इथल्या स्थानिक गुंड्यांनी जीवघेणा हल्ला केलाय। काल संध्याकाळी माझ्या चुलत बहिणीला ते वॉर्निंग देऊन गेले होते, उद्या आम्ही तुझ्या भावाचा गेम टाकू, तुझ्या पोरांचा गेम टाकू, आणि याची सूचना माझ्या बहिणीने पोलीस स्टेशनला दिली होती, पण पोलिसांनी ह्या संदर्भातली कुठलीही गंभीर दखल घेतली नाही आणि आज त्याचा परिणाम त्यांनी येऊन आज त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे। आणि केवळ त्याच्या त्यांनी पायाने हाताने ते वार जे अडवले त्याच्यामुळे आज तो वाचलेला आहे, नाही तर आज त्याचा म्हणजे एकदम जीव गेला असं त्याचा। माझी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना विनंती आहे की हे जे काही गुंडे यांनी जी दहशत माजवली आहे ही दहशत तुम्ही मोडून काढली पाहिजे साहेब। माझी सर्व परिवाराच्या वतीने विनंती आहे। आणि आम्ही व्यावसायिक आहे, आम्ही काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक नाही आहे, आमचा या गुन्हेगारांशी काही संबंध नाही आहे। आणि असं नसताना हा जीवघेणा हल्ला झालेला आहे, त्याची साहेब कळकळीची विनंती माझी की साहेबांनी याची गंभीर दखल घेतली पाहिजे। आणि 14 एप्रिलची आमची आंबेडकर जयंतीची तयारी चालू आहे आणि वारंवार आमच्या कानावर या बातम्या येत होत्या की 14 एप्रिलचा हा यांचा सण आम्ही होऊ देणार नाही, या सणामध्ये आम्ही अडचणी आणू, 14 तारखेपर्यंत एखाद्याचं काम टाकू आणि ही जयंती आम्ही या भागामध्ये या परिसरामध्ये होऊच देणार नाही। आणि गेल्या पण जयंतीच्या वेळेस त्यांनी कटकट घातली होती, मी समजूतदारपणे त्यांना समजून सांगितलं होतं, पण त्यांनी यावेळेस 14 एप्रिलच्या आतच हा गोंधळ घातला आणि माझ्या भावावर जीवघेणा हल्ला केला। माननीय आयुक्त साहेब, आपण या घटनेची गंभीर दखल घ्यावी आणि जो तुम्ही कायद्याचे बालेकिल्ला म्हणतात, खरंच त्या कायद्याच्या बालेकिल्ल्याचं जे नाशिकचं जे आहे ते तुम्ही लक्ष घातलं पाहिजे आणि लक्ष द्या साहेब। हे माझ्या परिवाराच्या वतीने कळकळीची विनंती आहे, तर पुन्हा या अशा स्वरूपाच्या गंभीर घटना आमच्या परिसरात घडल्या नाही पाहिजे, याची आपण दखल घ्यावी। आणि तर शिवाजी भालेराव, मी कंप्लेंट करायला गेली होती, माझ्या घरापर्यंत ते कोयते तलवार घेऊन आले होते। कंप्लेंट करायला गेली होती, मी पोलिसांना बोलली पण ॲक्शन घ्या, कारण ते रात्रीचे आम्हाला त्रास देईन, त्यांनी काहीच ॲक्शन घेतले नाही। तर आज माझ्या भावाला त्यांनी एवढे वार केले आणि एवढं त्यांची हिंमत वाढली। रात्री त्यांनी ॲक्शन घेतली असती तर आज त्यांची हिंमत एवढी वाढली नसती, माझ्या भावावर वार केले नसते आज त्यांनी। आणि आता माझ्या मुलाला पण, दोन्ही मुलांना पण धमक्या देऊन गेले, माझ्या भावाला पण परत धमकी देऊन गेले, संध्याकाळपर्यंत तुमचा गेम वाजवण।
माझं नाव शेखर प्रकाश आहिरे. माझ्यावर जीव घेणे हल्ला झाला. माझ्या घराच्या इथं मला खाली पाडून इतकं कोयत्याने वार केले माझ्यावर. माझ्या घरचे पळत आले. माझ्या घरच्यांमुळे मी वाचला गेलो. मारता मारता ते म्हणत होते मला का मारून टाका, याला मारून टाका. त्याचं नाव करण डोंगरे, साहिल चव्हाण, सिद्धार्थ बनसोडे, राहुल चव्हाण सिद्धार्थ बनसोडे, आकाश पवार, बाकीचे अज्ञात होते. माझा काही संबंध नसताना त्यांनी माझ्यावर हल्ला केला. जीवे मारण्यासारखी मला धमकी पण दिली. वरतून माझ्यावर वार बी केले. माझ्या कुठल्याही याच्यात काही त्यांच्या संग संबंध नाही, माझा काही संबंध नव्हता. तरी मला मारहाण केली. पोलिसांनी याची दखल घ्यावा आणि आरोपींना अटक करावं. घटनेस 2 दिवस उलटूनही अद्यापही नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद ही झालेली नाहीये. आता प्रतीक्षा आहे योग्य ती कारवाईची, स्थानिक जातीवादी गुंडांच्या मुसक्या आवळण्याची. जखमी शेखर आहिरे याच्यावर बिटको हॉस्पिटल इथं अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.